सगळ्याला आमचा आता 4था दिवस. आणि कुठे जाणार आहे थर्टी काय 5 वाजता उठलेलो. आता ब्लॉग काढायची वाटला नाही आम्हाला. आता आम्ही वाटतं 30ला चाललो आहे. तिथं 30ला बॅनर दिलेलं आहे. बाकी सगळ्यांचा बॅनर दिलेलं आहे. 30ला बॅनर दिलेलं आहे. तर बघू आता कितीला आलो 30. ते आमच्या पायाचा इथं माझे अंगठा दुखायला लागला आहे म्हणून मी हलवलं चाललो आहे. तिकडे गेला आहे. हे बघा 30 इथं 9 किलोमीटर दिसते. 9 किलोमीटर 2 तास लागतील म्हणजे आम्हाला. आपला अख्खा ग्रुप म्हणजे वरती चिरकाचा जेवढा ग्रुप तेवढा होता तो अख्खा गेला आहे आपला पुढं. म्हणजे सगळ्या माझं मी आणि चंदनच राहिलो आहे. ते बघू आपला पहिला ब्लॉग तुम्ही बघला असेल तो. आपल्याला दुसरा पण टाकली होतो. जाऊ पुढं कंटिन्यू करू. जरा स्टॉप घेऊ पाहायला कुठे घालायची आता दुकान लागला जाऊ पुढं. पुढचा स्टॉपवर आपण कंटिन्यू करू. चला आपण पुढे भेटूया. बघत राहा. 2 तास झाले चालतोय पण आमचा होल्ड काय भेटतच नाही. आता आम्ही कधीपासून बघतोय 1-1 किलोमीटर कमी होतोय पण आम्हाला काय होल्डच सापडत नाही. आम्ही आपल्या ग्रुपमधल्या एका मित्राला फोन केला. तो बोलतो या पुढं बोलतो आहे बोलतो 5-10 मिनिटाच्या अंतरावर आपला होल्ड बोलतो नाश्त्याचा. आम्ही कधीपासून चालतोय काय आम्हाला होल्डच भेटत नाही. बघू आता किती लांब अजून चालायला लागते. तिथे पाय आधीच एकदा दुखतात आमच्यानं त्याच्यात अजून एवढे लांब म्हणजे एवढ्या म्हणजे चाललेलं नाही म्हणजे सवय नाही एवढी चालायची. अचानक चालल्यामुळे एवढे पाय दुखायला लागले. अजूनपर्यंत चंदन नाही तुडेला ते. आपला होल्ड किती लहान अजून काय समजत नाही. मला असं वाटतं तिकडे चढणीच्या इकडं असं होल्ड अजून 1 किलोमीटर. बघू आता आपला होल्ड कुठे आहे. हा वाटतं तिथंच आपली गाडी दिसली तिथं म्हणजे आधी तिथेच आहे. आपले बाकीचे मेंबर तिथं आपला आणखी दादा बाकीचे अजून 2-3 मेंबर आहेत ते अजून मागे राहिले. आता आम्ही पोचलोय. 10 मिनिटं आम्ही आपल्या आपले बाकीचे मंडळी आहेत त्यांना भेटू. चला. A few moments later. पहिल्यांदा आम्ही पोचलेले आमच्या हॉल्डवर. इथं बघा हे आमचा हॉल्ट. दुपारचं आता इथे जेवण मिळून करून आणि संध्याकाळी निघणार. हे भगवान तेरी लीला अपरंपार है. इकडे आरती बरा इकडे चालल्यात. आमचा हॉल्ट आहे. इथे व्हाईट कार उभी आहे. तिथं आंघोळ करणार आता. बघा कसं रुमाल बांधून आलो. चष्मा भरला तुला पाकीला तिथे जाऊन करू. हॅलो गाईज. आपल्या होल्डवरून आपण झोपून आराम करून निघलोय. आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आता माझ्या जोडीला चंदन आहे. इकडे ओम दादा आहे. अजून कोण आहे रे? हो कोण आहे? हे पल्लू के चिपे कोण आहे? ए पल्लू के नीचे कोण आहे दिखा. अरे यत्नेश आहे. यो आणखी दादा आता जास्तच बोलतोय. ह्याला ट्रोल करायला लागेल. तेरा तो गेम बजाना पडेगा. यो आपला भाई तो ज्यादा आगे जा रहा है क्या? आपला विजय भाई कुठे? अरे यो एक आपला भाई आहे का? त्याला काय बोलू नका. माझा माणूस आहे. पाठीमागे राहिला ना. पडू दे. आपल्याला आता योद्धा आमचा दरार आहे. अख्खी पुढे आम्ही माग. आता पण दाखव पालखी दाखव. ही पालखी आहे 2 किलोमीटर पुढं आणि आम्ही आहे 2 किलोमीटर माग. सगळा झालाय तो या पोलिसामुळे झालाय. काय येत नाही नुसता दांडू घेऊन अख्खा बसून निघला तो. अर्धा पोलीस आणि अर्धा काय रे पोलीस. पकड. अरे होमगार्ड नाही. अरे होमगार्ड नाही ते बंगल्या बाहेरचा शिपाई आहे तो. साहेब
पाय बरू साहेब 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 सेल्फी साहेब सेल्फी प्रोटेक्शन आहे आपल्याला ते भाई प्रोटेक्शन झेड प्लस सिक्युरिटी दिले मला माझ्यासाठी झेड प्लस सिक्युरिटी दिले सरकारने यो होमगार्ड डायरेक्ट पालखीवाला माणूस बनून माझ्या मागे मग त्याला मारू शकतो युनिफॉर्म पण मारीन मी त्याला युनिफॉर्म पण मारीन ना गजब बेइज्जती है डेंजर आहे रे ए किती पेमेंट आहे तुला खराब बोल आईचा पता नाही का रे नाही बोल नाही तू बोल पेमेंट बोल तुला किती पेमेंट आहे बोल तुला लागू देत ना सर आज तू बोल इसको बता रे कितना पैसा होलसेल का बिझनेस आहे ना रे बहुत पैसा आपले पास कुठला होलसेल का अंड्यांचा होलसेल ना अंडी तर काय रात्र झालेले रात्रीचे 7:30 वाजले अजून आमचा होल्ड काय आलेला नाही आम्ही चालतोय आता आम्हाला 7:30 वाजले नाही त्यांना 7:30 वाजले पण आमचा होल्ड कुठे आहे काय समजतच नाही आम्हाला आधी चालू आहे ना आपला नाही आहे ना नाही आहे काय बोलतो खरंच का काय हा भावांनो चांगली गोष्ट भेटली ना तुम्हाला तिथं आमचा होल्ड आहे तिथं आमची पालखी थांबली आरतीसाठी आता तिथं जाऊन आराम करतो जरा आज 10 मिनिटं बसू नाश्ता असेल तर नाश्ता पण खाऊ एवढा बरा वाटला ना पालखी बघून एवढा बरा वाटते ना आता तुम्ही चालून या आणि समोर तुम्हाला आपली पालखी दिसली तर तुम्हाला एवढं सुकून भेटते ना त्या आपल्या आरतीसाठी आपल्या आखी मंडळी बसले तर काही खायला भेटते का बघू खायला भेटला तर जामच भारी वाट होईल आता चला आपली आरतीला जातो मला असं वाटते नाश्ता नाही आहे ही आखी कानाकोपऱ्यात बसले पब्लिक काय दिसत पण नाही आता तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो ती पब्लिक कुठे बसली जाम घाम काला पडलाय अंधारात दिसणार नाही तुम्हाला ना कोण कुठं बसला दाखवतो नमामि स्वरं तद्गुरुसाईनाथं सदा कल्पवृक्षा सतस्याय मूले भवद्भावबुद्ध्या सपर्यादिशेन नमोर्वकामूर्तिमूर्ते भवन्तं नमामि शोधून जीव गेला साईनाथं एकासुरानर्गलेवाविनाशं समावेष्टुतेषानास्वभावं अहमावहीनं प्रसन्नात्वभावं नमामि स्वरं तद्गुरुसाईनाथं सदावेशमारामदेवाभिरामं सदा साजयेशास्तुं सममद्भि जनामोददं सभद्रप्रदन्तं नमामि स्वरं तद्गुरुसाईनाथम् अजन्माद्यमेकं परब्रह्म साक्षात् स्वयं संभवराममेवावते मंडळी सगळे झोपलेले आहेत चालता कधी स्टॉप पोहोचलो तर समजलंच नाही व योगेश पवार यांनी या ठिकाणी यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि निघलो पण आमच्या नाईटच्या स्टॉपला पोहोचलो पण राहिलो येऊ बघा बांबीम लागले पाय दुखायला लागलेत काय करतो खाली बघतो एक आशिक हे आशिक है और कौन कौन आशिक इधर ढूंढना पड़ेगा देखो इधर एक आशिक है औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बहुत बेकार होता है चैटिंग कर रहा है आशिक ऐसे पालकी में बहुत सारे आशिक श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय सो रे इथं पण झोपले श्री इथं पण आशिक आहे सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ यो इथं एक आशिक आहे महाराज की जय निकेश कोरडे व राहुल कोरडे यांनी या ठिकाणी त्यात तुझा आशिक नाही का या अनिकेत दाईचा पण आशिक इथं जे सहकारी आहेत
त्यांनी या ठिकाणी यावं. इथे सगळे असे झोपलेत. मजा आहे झोपायची. इकडे आपले दुसरे बांधव झोपायची तयारी करतात. आपली गाडी इकडं. जो राजभाई. तो चलो सोते. गुड नाइट. मिलेंगे कल के ब्लॉग में. टान 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 टान.